अक्कलकोट या ठिकाणी मात्र भाजप सत्ता स्थापन करणार असं दिसतंय। मात्र ही पुनरावृत्ती असणार आहे, कारण याआधी सुद्धा भाजपची सत्ता आलेली होती, मात्र त्याआधी एकदा भाजपला फटका बसला होता। नेमकं काय चित्र आहे, कोण उमेदवार होते, तन्मय ग्राफिक्स मध्ये बघूया। अगदी पाहूयात। सचिन कल्याण शेट्टी यांनाच पुन्हा संभाव्य आमदार केलं जात आहे असं अक्कलकोट मधल्या कलांवरनं पाहायला मिळतंय, एक्झिट पोल मध्ये पाहायला मिळतंय। तर काँग्रेस सिद्धराम मेहत्रे असतील काँग्रेसचे उमेदवार रिंगणात होते। कल्याण शेट्टी पुन्हा एकदा आमदार होण्याची शक्यता आहे, संभाव्य आमदार ते असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संभाव्य आमदार असतील कल्याण शेट्टी। याआधी 2014 मध्ये काँग्रेसनं विजय मिळवला होता, त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकदा भाजपनं सत्ता खेचून आणली होती, सत्ता मिळवली होती अक्कलकोटमध्ये। निश्चितच तन्मय, मात्र पुन्हा एकदा भाजपला नेमकी संधी का दिली जाते हे सुद्धा आपण आमचे प्रतिनिधी चेतन जाधव यांच्याकडून सविस्तर बघूया। आम्ही समर्थांची नगरी असणाऱ्या अक्कलकोट विधानसभेचा आढावा आपण घेणार आहोत। अक्कलकोट विधानसभेमध्ये आपण जर बघितलं तर ती थेट दुरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। स्टँडिंग आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी विरुद्ध काँग्रेसचे माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे यांच्यामध्ये हा सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर स्थानिक आमदारांविरोधात अँटी इन्कम्बन्सी होती, मात्र स्थानिक आमदारांची जी कामं आहेत त्यामुळे स्थानिक आमदाराला सहानुभूती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। प्रत्येक गावामध्ये सचिन कल्याण शेट्टी यांनी दिलेला जो निधी असेल त्यामुळे त्यांना मिळणारी जी सहानुभूती आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली। मात्र त्या ठिकाणी काही स्थानिक मुद्दे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला लागतील, कारण उजनीचा जो पाणी प्रश्न आहे तो सचिन कल्याण शेट्टी यांच्या काळामध्ये सुटत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। स्वामी समर्थाच्या तीर्थक्षेत्राचा जो प्रश्न आहे तो सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुटत असताना प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र असं असून सुद्धा हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा जो फटका आहे तो सचिन कल्याण शेट्टी यांना बसू शकतो। अतिशय रंगतदार अशी फाईट अक्कलकोट मध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच आपण जर चित्र जर बघितलं तर सरते शेवटी सचिन कल्याण शेट्टी या ठिकाणी सरशी ठरतील आणि सचिन कल्याण शेट्टी या ठिकाणी विजयी होतील अशा पद्धतीची शक्यता सर्वसाधारण अक्कलकोट विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते। विश्वभूषण लिवय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।